सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा इस्लामपूरचा महागणपती या मंडळाचा देखावा अतिशय सुरेख करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेलं इस्लामपूरचा महाराजा हे मंडळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। दरवर्षी या मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे देखावे केले जातात। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं। याही वर्षी या मंडळानं शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारून अनेक नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय। हे मंडळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असल्यामुळे त्यांचे देखील होर्डिंग्स या मंडळापुढे उभारण्यात आलेत। इस्लामपूरचा महागणपती या मंडळाचे प्रमुख खंडेराव जाधव यांच्याकडे या मंडळाची जबाबदारी आहे। तर पाहूयात या बातमीचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शीतलकुमार शेट्टी यांनी। इस्लामपूर नगरीचे नगरसेवक खंडेराव नाना जाधव यांच्या गणपती मंडळामध्ये आपण आहोत। माझा बाप्पा विशेष या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मंडळाची खासियत कशा पद्धतीने यावर्षी त्यांनी साकारलेली आहे। नाना नमस्ते। नमस्कार। यावर्षी जो गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय, आपल्या मंडळाची खासियत आहे की विविध देखावे असतील, मंडपचं वेगवेगळ्या पद्धतीनं सुशोभीकरण असेल, तर नेमकं यावर्षी आपण कशा पद्धतीने साकारलेलं आहे? नाही, यावेळी आपण कसं आहे, हे मंडळ आपण नवीनच स्थापन केलेलं आहे। आधी आपले मंडळ इस्लामपूरचा महागणपती म्हणून होतं, त्यानंतर आता या मंडळाचं वरून इस्लामपूरचा महागणपती म्हणून स्थापना केली। हे तिसरं वर्ष आहे। आपण पहिला वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता आणि एक मंडप उभा केला होता, म्हणजे काल्पनिक मंडप होता तो। गेल्यावेळी तसं एक राजवाडा उभा केला होता आणि गेल्यावेळी आपण महिलांचा रथोत्सव मोठ्या प्रमाणात घेतला होता। एकसारख्या महिला साड्या नेसून आपण आव्हान करतो आणि 5000 महिला रथोत्सवात सहभागी झाल्या होत्या आणि केरळी नृत्य आणलं होतं आणि मोठ्या प्रमाणात रथोत्सव साजरा झाला तो। आणि याही वर्षी आता आपण काय केलं, यावर्षी शनिवार वाडा म्हणून आहे आणि गणपतीची मूर्ती आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती केलेली आहे आणि हा चांगला मंडप झालेला आहे। माणसांचं चांगलं अट्रॅक्शन आहे आणि हे मंडळ कसं आहे, तहसीलदार ऑफिस समोर असल्यामुळं तुम्ही आता बघत आहे की सकाळ 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सगळे भाविक या ठिकाणी येऊन जातात। नाना, सगळीकडे आता येणारं वर्ष राजकारणाचं निवडणुकांचं वर्ष आहे। आपणही आता त्या क्षेत्रात काम, सामाजिक काम, राजकीय क्षेत्रात काम करत आहात, तर आपल्या गणेशाकडे काय मागणं आहे? असं प्रत्येकाकडे काहीतरी मनात एक विजन असतं, आपलं काय मागणं आहे? नाही, मागणं असं नाही। ही गणपतीची जी इस्लामपूरचा महागणपती आहे याचे प्रेरणास्थान आदरणीय जयंत पाटील आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते प्रतीकदादा यांच्या सहकार्यानेच ही मंडळ चालत आहे। कारण प्रत्येक वेळी गणपती त्यांचा सहकार मदत असतेच आणि आमचं एकच गणपती बाप्पावर मागणं आहे। आम्ही एवढा उत्सव सगळं प्रेमानं भक्तिभावानं करत आहे की आदरणीय जयंत पाटीलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ही आमची गणरायाकडे सगळ्याच कार्यकर्त्यांची, मंडळातल्या सर्व सदस्यांची मागणी आहे। नाना, आता येणार काळात आपल्या सगळ्यात जीवाचा विषय म्हणजे नगरपालिकेची निवडणुका, ते डोळ्यासमोर ठेवून सुद्धा आपण कुठेतरी प्रमोट व्हायसाठी आपण हा प्रयत्न केला आहे का? नाही, गणपती हा मी 1999 पासून बसवतो। 1999 पासून गणपतीत विविध नाटक असतील, मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मोठमोठ्या सेलिब्रिटी आणल्या। त्यावेळी मी नगरसेवकही नव्हतो, नगरसेवक मी 2001ला झालो। त्यामुळे गणपती हा स्वप्नात राजकारण ठेवून कधीही करत नाही। गणपतीतले माझे जे सहकारी आहेत, हा गणपती उत्सव भक्तिभावानं करतो। गणपतीत कुठं राजकारणात मी काय व्हावं किंवा फ्लॅश व्हावं असं काही नाही। कारण इस्लामपुरातील युवक, सर्वसामान्य महिला, नागरिक या गणपती मंडळावर आमचं फार प्रेम करतं। कारण आम्ही जरी महाआरतीला आता तुम्हाला आहेच, या गणपती 16 तारखेला सकाळी 10 वाजता महाआरती आहे। तुम्ही त्यांना नुसतं महिलांना मी आव्हान केलं तर हजारो महिला येतात, कारण ह्या गणपतीहून आमच्या प्रेम करणारे सर्व सहकारी आहेत। त्यामुळे राजकारण असं काही डोक्यात नसतं गणपती। नाना, आता विधानसभेला सुद्धा चांगल्या पद्धतीनं सगळीकडे रस्सीकेस सुरू आहे, आपणही त्यात अग्रेसर असता। लोकसभेला थोडंसं तुमचं कुठं पिछेहाट झालं, पण विधानसभेला त्या पद्धतीने आता तयारी सुरू आहे का? कारण आता सगळीकडेच आता नेते मंडळींची आरतीसाठी बोलावणं असते किंवा सेलिब्रिटी आणतात, तर तशा पद्धतीने आपल्याकडे राजकीय व्यक्ती कोण येणार आहेत का? नाही, 99 पासून आज अखेर गेल्याही वर्षी आदरणीय जयंत पाटील साहेब आले होते। याही वर्षी आदरणीय जयंत पाटील साहेब, प्रतीकदादा नेहमीच हे मंडळ त्यांचं आहे, त्यामुळे ते आरतीला आणि शेवटच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शेवटचा सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजन केलं आपण? नाही, शेवटचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण सोनी टीव्हीवर इंडिया गॉट टॅलेंट म्हणून एक कार्यक्रम फार मोठा आहे। त्याच्यात वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे कलाकार भाग घेत असतात।
म्हणजे प्रत्येक राज्याची एक टीम असते, त्याच्यातून आपण त्यांनी बक्षीस काढलं जातं. त्याच्यातली जी टॉपची टीम आहे आता इंडिया गॉट टॅलेंटमधली पुरुषांची, ती ही टीम या ठिकाणी परफॉर्मन्स करायला येणार आहे. तशी महिलांची एक टीम आहे, ती या ठिकाणी म्हणजे पुरुषांची टीम आहे, त्याच्यात 20 आहेत कलाकार. म्हणजे नुसतं डान्सच नाही, त्याच्यात थ्रिल जम्पिंग म्हणजे थीमवर डान्स केला जातो. तसंच महिलाही 20 आहे, ती वेगळा डान्स होईल. त्याचबरोबर आपल्या सिनेसृष्टीतील पूजा सावंत आणि नेहा खान ह्याही या ठिकाणी येणार आहेत. यांचाही परफॉर्मन्स होणार आहे आणि त्यांचाही वेगळा एक डान्स आहे. असा एक 2-2.5 तासाचा चांगला कार्यक्रम की माणसाच्या डोळ्याची पारणं फेडेल असा कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम याच गणपतीच्या समोर तहसीलदार ऑफिससमोर होणार आहे. तर हे होते खंडराव नाना यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गणपतीची भावना ही भक्तिभावानं आम्ही करत असतोय. त्यामध्ये कुठल्या पद्धतीचं राजकारण व कुठल्या पद्धतीचं पूर्वनियोजित नसते. आणि येणारा त्यांच्या ज्या शेवटच्या आणि चतुर्थी दिवशी मोठ्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी व तरुणांसाठी सर्वांसाठी आपल्या जेवायचा असा असणारा नृत्य किंवा ते सादरीकरण असणार आहे, ते या पद्धतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. AV9 मराठीसाठी शीतल कुमार शेट्टे, इस्लामपूर.